महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय आणि यावेळी केंद्रस्थानी आहे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उफाळून आलेला वाद. एकीकडे सत्ता एकत्र चालवणारे शिवसेना आणि भाजप, तर दुसरीकडे मैदानात उघडपणे दिसू लागलेला तणाव. धक्काबुक्कीच्या घटनेनं केवळ स्थानिक राजकारण ढवळून निघालं नाही, तर त्याचे पडसाद थेट विधान भवनात उमटले. आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली. ही बैठक केवळ औपचारिक नव्हती, तर ती एका वाढत्या नाराजीचा स्फोट रोखण्याचा प्रयत्न होता. साताऱ्यात घडलेल्या प्रकारानंतर शिवसेनेचे आमदार प्रचंड संतप्त झाले होते. आम्हाला दुय्यम वागणूक दिली जातेय, सत्तेत असूनही आमचा आवाज दाबला जातोय, अशा भावना उघडपणे व्यक्त होऊ लागल्या होत्या. आणि हे केवळ काही मोजक्या लोकांचं मत नव्हतं, तर मोठ्या प्रमाणात आमदारांमध्ये ही भावना पसरलेली असल्याचं स्पष्ट दिसत होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाराजी व्यक्त केली. कारण सत्तेत राहूनच जर आपल्या पक्षाच्या आमदारांना अशा प्रकारचा अनुभव येत असेल, तर तो केवळ राजकीय प्रश्न राहत नाही, तर तो सत्तेच्या समतोलाचा मुद्दा बनतो. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या दिवशी घडलेली धक्काबुक्की ही एक साधी घटना नव्हती. ती दोन पक्षांमधील वाढत्या अविश्वासाचं प्रतीक बनली. आणि याच अविश्वासाने पुढे जाऊन मोठ्या राजकीय संकटाचं रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली. विधान भवनातही याचे तीव्र परिणाम दिसून आले. सभागृहात सुरुवातीपासूनच तणावाचं वातावरण होतं. शिंदे गटाने तर थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला. घोषणाबाजी, आक्रमक भूमिका आणि स्पष्ट संदेश. आता पुरे झालं, हा सूर त्या आंदोलनातून उमटत होता. आणि याच आक्रमकतेने परिस्थिती आणखी तापली. कारण जे प्रश्न आतापर्यंत बंद दरवाजांआड होते, ते आता उघडपणे समोर येऊ लागले. बैठकीत अनेक आमदारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की या प्रकरणावर कोणतीही तडजोड करायची नाही, आम्हाला न्याय हवा. आणि हा आग्रह केवळ भावनिक नव्हता, तर तो राजकीय अस्तित्वाशी जोडलेला होता. कारण प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात उत्तर देतो. आणि जर त्याला वाटलं की सत्तेत असूनही त्याला योग्य मान मिळत नाही, तर त्याचा परिणाम थेट मतदारांवर होतो. त्यामुळेच या बैठकीत वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. काही आमदारांनी तर थेट वरिष्ठ नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. आमच्या प्रश्नांकडे वेळेत लक्ष दिलं जात नाही, निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केलं जात नाही, असे आरोपही करण्यात आले. आणि या सगळ्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं. कारण त्यांना एकीकडे आपल्या पक्षाच्या आमदारांना शांत करायचं होतं, तर दुसरीकडे भाजपसोबतचा सत्तेचा समतोलही राखायचा होता. ही दोन्ही कामं एकाच वेळी करणं अत्यंत कठीण होतं. कारण जर एका बाजूला झुकाव झाला, तर दुसऱ्या बाजूला नाराजी वाढू शकते. आणि याच नाजूक परिस्थितीत ही बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यावरही चर्चा झाली. जसं की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समन्वय यंत्रणा मजबूत करणं, आमदारांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी घटकांमध्ये स्पष्ट संवाद प्रस्थापित करणं. पण हे निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण केवळ बैठका आणि आश्वासनं देऊन परिस्थिती सावरता येत नाही, त्यासाठी कृती आवश्यक असते. दरम्यान राजकीय वर्तुळात या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही जणांच्या मते हा तणाव केवळ साताऱ्यापुरता मर्यादित नाही, तर तो राज्यभरातील काही भागांमध्ये दिसून येणाऱ्या असंतोषाचा भाग आहे. तर काही जणांना वाटतं की येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा तणाव आणखी वाढू शकतो. कारण प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि अशावेळी अंतर्गत मतभेद उफाळून येऊ शकतात. याच दरम्यान भाजपच्या काही नेत्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात जमिनीवरचं चित्र वेगळंच दिसतंय. कारण जेव्हा आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करतात, तेव्हा तो फक्त एक छोटा मुद्दा राहत नाही, तो एक मोठा राजकीय संदेश बनतो. आणि याच संदेशामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झालीय. एकनाथ शिंदे यांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण ते केवळ उपमुख्यमंत्री नाहीत, तर आपल्या गटाचे नेतृत्व करणारे प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय पुढील राजकीय दिशा ठरवू शकतात. आणि म्हणूनच ही बैठक केवळ एक नियमित बैठक नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय समीकरणाचा भाग होती. साताऱ्यातील त्या एका घटनेपासून सुरू झालेली ही साखळी आता राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव टाकू लागलीय. आणि पुढे जाऊन ही परिस्थिती कोणत्या दिशेने वळणार, कोणत्या नव्या घडामोडी घडणार आणि सत्ताधारी गटातील तणाव किती वाढणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या प्रत्येक हालचाल, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक निर्णय यामागे एक मोठं राजकीय गणित दडलं आहे.
आणि हे गणित कधी कसं बदलणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पुढच्या टप्प्यात परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत चालली आहे. कारण साताऱ्यातील त्या एका घटनेने आता केवळ स्थानिक पातळीवरचा वाद न राहता संपूर्ण सत्ताधारी आघाडीच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बैठकीनंतर काही आमदारांमध्ये अजूनही अस्वस्थता कायम असल्याची माहिती समोर येतेय. आम्हाला केवळ ऐकून घेतलं जातंय, पण प्रत्यक्षात काही बदल होत नाहीत, अशी कुजबूज आता अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागलीय. आणि हीच कुजबूज पुढे जाऊन मोठ्या नाराजीचं रूप धारण करू शकते अशी भीती व्यक्त केली जातीय. कारण राजकारणात असंतोष जर वेळेवर हाताळला गेला नाही तर तो अचानक स्फोटक होऊ शकतो. आणि सध्या दिसणाऱ्या हालचाली त्याच दिशेने संकेत देतायत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सर्व आमदारांना शांत राहण्याचं आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं असलं तरी आतल्या गाठी मात्र अजून सुटलेल्या नाहीत. काही आमदारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की जर आमच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही पुढे वेगळी भूमिका घेऊ शकतो. आणि हा इशारा हलक्यात घेण्यासारखा नाही, कारण यामागे केवळ वैयक्तिक नाराजी नाही तर संपूर्ण गटाचं अस्तित्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमधील संवादात ताण जाणवतोय. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही मतभेद वाढल्याचं दिसून येतंय. आणि जेव्हा कार्यकर्त्यांपर्यंत हा तणाव पोहोचतो तेव्हा तो आणखी गंभीर स्वरूप धारण करतो. दरम्यान सातारा प्रकरणानंतर काही राजकीय हालचाली अधिक वेगाने घडू लागल्या आहेत. काही नेते पडद्यामागे भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे. या भेटींमध्ये नेमकं काय शिजतंय याबाबत अधिकृत माहिती नसली तरी राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत. काही जणांना वाटतं की हा तणाव केवळ दबाव तंत्राचा भाग आहे, तर काहींचं मत आहे की पुढील मोठ्या निर्णयांची ही नांदी आहे. आणि या सगळ्या चर्चांमुळे वातावरण अधिकच अनिश्चित बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासमोरचं आव्हान अधिक कठीण बनलं आहे. कारण त्यांना केवळ सध्याची परिस्थिती सावरणं नाही तर भविष्यातील संभाव्य संकटांनाही रोखावं लागणार आहे. यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे पावलं उचलण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येतेय. जसं की सर्व आमदारांशी नियमित संवाद साधण्यासाठी स्वतंत्र बैठकांचं आयोजन, जिल्हानिहाय समस्या समजून घेण्यासाठी विशेष समित्यांची स्थापना आणि सत्ताधारी घटकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा. पण हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. या सगळ्या घटनांमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे येणाऱ्या निवडणुकांचा दबाव. कारण प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि अशा वेळी अंतर्गत तणाव हा मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळेच सध्या प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला जातोय. पण तरीही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे असं म्हणणं कठीण आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते साताऱ्यातील ती एक घटना केवळ एक ट्रिगर होती, पण त्यामागे साचलेली नाराजी खूप मोठी आहे. आणि जर ही नाराजी वेळेवर दूर करण्यात आली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. काही जणांना वाटतं की पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक घडामोडी घडू शकतात. काही नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात. काही ठिकाणी नवीन समीकरणं तयार होऊ शकतात. आणि या सगळ्या शक्यतांमुळेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झालीय. कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला दिसतोय. आपण कोणाच्या बाजूने उभं राहायचं? पक्षातील अंतर्गत वाद कधी संपणार? आमच्या प्रश्नांना न्याय कधी मिळणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण कार्यकर्त्यांशिवाय कोणताही पक्ष मजबूत राहू शकत नाही. आता सगळ्यांचं लक्ष आहे ते पुढील हालचालींकडे. मातब्बर नेते काय निर्णय घेतात, सत्ताधारी आघाडीत समन्वय कसा साधला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातील त्या घटनेवर कोणती ठोस कारवाई होते. या सगळ्यावरच पुढील राजकीय दिशा अवलंबून असणार आहे. आणि जोपर्यंत या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत ही कथा इथेच थांबणार नाही, उलट ती आणखी नवीन वळणं घेत राहणार आहे. आणि प्रत्येक वळणावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होत राहणार आहेत. आणि या सगळ्या घडामोडींच्या शेवटी आता एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय. पुढे नेमकं काय होणार? साताऱ्यातील त्या एका घटनेने सुरू झालेला हा वाद शांत होणार की तो आणखी मोठ्या राजकीय भूकंपात रूपांतरित होणार? सत्ताधारी आघाडीतला तणाव कमी होईल की आणखी तीव्र होईल? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा गोंधळ सावरला जाईल की नवीन वळण घेईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसात मिळणार आहेत. पण तोपर्यंत प्रत्येक हालचाल, प्रत्येक बैठक आणि प्रत्येक निर्णय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय ते केवळ आजपुरतं मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम भविष्यातील सत्ता समीकरणांवर होणार आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर पाहत रहा आनंद महाराष्ट्रातला, कारण इथेच मिळणार तुम्हाला प्रत्येक मोठ्या घडामोडीचा सखोल आढावा, प्रत्येक राजकीय वळणामागची खरी विश्लेषण आणि पडद्यामागची खरी कहाणी.
मी आहे तुमच्यासोबत अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत अपडेट रहा, जागरूक रहा. धन्यवाद.